लग्नाला जाण्याच्या कारणावरून 3 सख्ख्या भावांमध्ये हाणामारी। मावशीच्या मुलाच्या लग्नाला जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 2 भावांनी मिळून मोठ्या भावाला बेदम मारहाण केली। ही घटना चिखली येथील मोरेवस्ती येथे घडली। प्रमोद बाबासाहेब वाघमारे वय 36 यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार निकेश व महेश या त्याच्या दोन्ही सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे। फिर्यादी हे कामावरून घरी आल्यानंतर मावशीच्या मुलाच्या लग्नाला जाण्यावरून त्यांच्यात वाद झाला। त्यानंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाणीत प्रमोद यांच्या दाताखालील हिरडीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना 2 टाके पडले आहेत। शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार। शहराचे सौंदर्य खराब करणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे स्टिकर्स, पोस्टर व पत्रके चिटकवणाऱ्यांवर पालिकेकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांच्या आदेशानंतर आकाश चिन्ह व परवाना विभागाने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत। बांधकाम साईटवर ब्लास्टिंग, मजूर गंभीर जखमी। रावेत येथे कोणतीही परवानगी न घेता करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे एका मजुराच्या पायाला गंभीर दुखापत झाली। या प्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बबलू शेख असे जखमी मजुराचे नाव आहे। त्यानुसार शशिकांत श्रीवास्तव आणि सचिन चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून नोटीस बजावण्यात आली आहे। काळेवाडीत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश। काळेवाडी येथील स्पा सेंटरमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी चालकाला अटक करून 3 महिलांची सुटका केली आहे। राटणी रोडवरील सुविधा स्पा येथे ही कारवाई करण्यात आली। अजित घोळप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपी घोळप याने अंबिका कॉम्प्लेक्समधील सुविधा स्पामध्ये 3 महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला। या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर तो स्वतःची उपजीविका करत होता। नवी मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळाची पिंपरी पालिकेस भेट। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मालमत्ता कर व्यवस्थापन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि महसूल वृद्धीस चालना देण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळाने काल पिंपरी महापालिकेच्या कर संकलन विभागाला भेट दिली। महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी या शिष्टमंडळास मालमत्ता कर प्रणालीची सविस्तर माहिती दिली। यावेळी नवी मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळाने मालमत्ता कर आकारणीची कार्यपद्धती, सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकन प्रक्रिया, रेट निर्धारण, महसूल वाढीसाठी राबवण्यात येणारे उपक्रम, जनजागृती मोहिमा तसेच डिजिटल प्रणालींच्या वापराबाबत विशेष माहिती जाणून घेतली। शहरातील विद्यार्थ्यांना इस्रो व IIT पाहण्याची संधी। मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि IIT मुंबई व भाभा अणुसंशोधन केंद्र यासारख्या संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे। पहिल्या टप्प्यात शहरातील शासकीय व अनुदानित शाळांमधील 200 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। उपक्रमात इयत्ता 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी मधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।